नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित यातील नवनीतचं जे पुस्तक आहे त्यातील 28वे प्रकरण सूट कमिशन व रिबेट यातील आपण स्वाध्याय 28.1 आज सोडवणार आहोत. तर घेऊया पहिले उदाहरण. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. एक मोबाईल रुपये 18,400ला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता या ठिकाणी आपण मोबाईलची एक छापील किमतीवरती 8% सूट देतो आणि त्या मोबाईलची छापील किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि तो मोबाईल 18,400ला तो विकला जातो आहे, म्हणजे विक्री किंमत आहे 18,400. आता छापील किंमत आपण 100 रुपये मानू. छापील किंमत बरोबर 100 रुपये आपण मानली. तर 8% तो सूट देतोय, म्हणजे सूट आहे सूट बरोबर 8%. मग 100 रुपयाची जर छापील किंमत असेल तर 8% सूट दिले तर ती विक्री किंमत किती होणार आहे? 92 रुपये. म्हणजे तो मोबाईल किंवा ती एखादी वस्तू 92 रुपयाला विकली जाणार आहे. म्हणजे विक्री किंमत विक्री किंमत 92 रुपये. आता आपल्याला या मोबाईलची छापील किंमत काढायची आहे. छापील किंमत बरोबर विक्री किंमत घ्या आधी 18,400 गुणिले 100 छेदस्थानी 92 ही आहे 100 रुपये किमतीची छापील किमतीची विक्री किंमत 92 रुपये. आणि आता हे फक्त सोडवायचं आहे. तर 92 एक 92 दुणे 184 आणि हे 2 शून्य म्हणजे बरोबर 2000 गुणिले 100 म्हणजे 20,000. याची छापील किंमत जी आहे ती मोबाईलची छापील किंमत 20,000 आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं उदाहरण घेऊया. एका यंत्राची छापील किंमत 5,000 रुपये आहे. दुकानदार छापील किमतीवर 10% सूट देतो. तर ते यंत्र दुकानदाराने 4,250ला खरेदी केले असेल तर त्याला किती नफा होईल? म्हणजे इथं पुन्हा आपल्याला छापील किंमत 100 रुपये मानायची आहे. छापील किंमत 100 रुपये. (10% सूट आहे. सूट 10%. मग विक्री किंमत किती असेल? 100 रुपयाची वस्तू असेल, 10% सूट दिली तर विक्री किंमत येणार आहे 90. आता छापील किंमत आहे त्या यंत्राची 5,000 रुपये आणि याच्यावरचं आपल्याला त्या ठिकाणी विक्री किंमत काढायची आहे. मग विक्री किंमत बरोबर 5,000 गुणिले 90 छेद 100. इथं फक्त विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, मगाशी उदाहरणामध्ये आपण विक्री किंमत आपल्याला दिलेली होती, छापील किंमत काढली. त्यावेळेस आपण छापील किंमत काढताना इथं विक्री किंमत घेतली गुणिले 100 आणि खाली 100 रुपया किमतीवरची आपण विक्री किंमत घेतली होती. इथं थोडंसं आपण उलटं आहे. विक्री किंमत काढायची असेल तर छापील किंमत गुणिले 100 रुपयावरची जी विक्री किंमत आहे ती भागिले 100. हे 2 शून्य गेले म्हणजे 50 गुणिले 90 9×5 45 आणि हे 2 शून्य म्हणजे 4,500 रुपये. छापील किंमत 5,000 रुपये आहे तेव्हा त्याची विक्री किंमत झाली 4,500 रुपये. आता आपल्याला इथे विचारलेलं आहे की दुकानदाराने 4,250ला खरेदी केली असेल तर त्याला किती नफा होईल? मग नफा बरोबर विक्री किंमत वजा
खरेदी किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत आहे 4,500. खरेदी केलेलं आहे ते यंत्र 4,250ला. मग 4,500मधनं 4,250 गेले म्हणजे 250 रुपये नफा झालेला आहे. नफा आहे 250. पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण घेऊया. एका टेबलाची छापील किंमत रुपये 5,500 आहे. विक्रेता या किमतीवर -10% सूट देतो. तरीही विक्रेत्यास -10% नफा होतो. तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती? आता इथं टेबलाची छापील किंमत दिलेली आहे आणि सूट 10 दिली तरी त्या विक्रेत्याला 10% नफा होतो आहे, -10% नफा होतो आहे. तर टेबलाची खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे. मग इथं छापील किंमत बरोबर 5,500. सूट आहे 10%. 100ला 10%, 10 सूट आहे तर 5,500ला किती? म्हणजे आता इथं आपण एकूण सूट किती मिळाली ती काढूया. एकूण सूट बरोबर 5,500 गुणिले 10% म्हणजे 10/100. हे 2 शून्य गेले. 55 गुणिले 10 म्हणजे 550 रुपये 5,500वरती सूट मिळालेली आहे. मग आता त्याने तो विकला कितीला असेल की 5,500 छापील किंमत होती आणि 550 रुपये सूट दिली. म्हणजे त्याची विक्री किंमत आता आपल्याला आधी काढावी लागेल. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. आता छापील किंमत आहे 5,500 वजा 550 म्हणजे ही वजाबाकी आपण केली तर ती येते 4,950. म्हणजे विक्री किंमत आहे 4,950 रुपये. पण आपल्याला इथे विचारलेलं आहे की त्या टेबलाची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी खरेदी किंमत आपण X मानू. किंमत X मानू. नफा झालेला आहे 10%. शेकडा नफा 10 होतो म्हणजे 10% नफा होतो. नफा झालेला आहे 10%. आता खरेदी किंमत X आहे आणि नफा 10% झाला तर एकूण नफा म्हणजे खरेदी किमतीवरती एकूण किती नफा झाला तर X गुणिले 10/100. 10% म्हणजे 10/100. हा 0 गेला म्हणजे एकूण नफा झालेला आहे X/10. आता आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. त्यासाठी आपल्याला एकूण नफा माहिती आहे X/10. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता नफा एकूण झालेला आहे X/10 बरोबर विक्री किंमत आहे 4,950 आणि खरेदी किंमत आपण मानलेली आहे X. आता हा X इकडे घेतला आपण तर X/10 हा वजा इकडे आहे तो इकडे त्यांना 10 धन होणार आहे. X/10 हा ऋण X धन झाला बरोबर 4,950. आता इथं -1 आहे म्हणजे X गुणिले 1 X अधिक 10 गुणिले X 10X आणि इथं 1 असल्यामुळे 10 गुणिले 1 10 बरोबर 4,950. आता X आणि 10X 11X बरोबर
4950 हा 10 भागिले आहे, तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे. 4950 गुणिले 10. मग x बरोबर 4950 गुणिले 10 हा 11 भागिले होणार आहे. मग 11 × 11, 11 चोक 44. 49मधनं 44 गेले, 5 उरले. 11 5 55 आणि हा 0 आहे तसाच. म्हणजे x बरोबर 450 गुणिले 10 म्हणजे 4500. म्हणजे खरेदी किंमत जी आहे बरोबर 4500 रुपये. आता पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण घेऊया. एका साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदारास 20% नफा होतो. साडीची खरेदी किंमत ₹1500 असल्यास छापील किंमत किती? आता या ठिकाणी छापील किंमत आपल्याला विचारली आहे. आपण छापील किंमत x मानू. किंमत बरोबर x मानू. आता या छापील किमतीवरती 20% सूट दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण सूट जी दिलेली आहे ती 20% आहे. मग छापील किमतीवरती जी सूट आहे ती किती येणार आहे? x गुणिले 20/100. इथं आपण 20ने भाग दिला तर 20 × 20, 20 × 5 = 100. म्हणजे एकूण सूट आपल्याला मिळालेली आहे 1/5. आता विक्री किंमत. विक्री किंमत किती असते की छापील किंमत जी आहे त्यातनं सूट वजा केली जाते. म्हणजे छापील किंमत वजा सूट. आता छापील किंमत आपण मानलेली आहे x वजा एकूण सूट आहे 1/5. आता हे आपण सोडवलं तर इथं छेद 1 आहे. म्हणजे x/1 वजा 1/5. म्हणजे विषमछेद अपूर्णांकांची वजाबाकी ज्याप्रमाणे करतात त्या नियमाप्रमाणे आपल्याला हे करावं लागणार आहे. आता 5x गुणिले 5x वजा 1 गुणिले x / 5 बरोबर 5x मधनं x गेले म्हणजे 1x गेले, 4x/5. म्हणजे विक्री किंमत जी आहे ती 4x/5 आहे. बरोबर 4x/5. आता साडीची खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 1500 रुपये. साडीची खरेदी किंमत ₹1500. आता या किमतीवरती नफा मिळालेला आहे. नफा किती आहे? 20%. दुकानदाराला नफा किती होतो? 20% नफा होतो. नफा 20%. मग आता या साडीवरती एकूण नफा किती मिळाला? एकूण नफा बरोबर 1500 गुणिले 20% म्हणजे 20/100. मग 20 × 1 = 20, 20 × 5 = 100 आणि 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 0. म्हणजे 300 रुपये एकूण नफा मिळालेला आहे. मग आता नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफ्याचं सूत्र आहे हे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत.
नफा मिळालेला आहे 300 रुपये. बरोबर. विक्री किंमत आहे 4x/5 वजा साडीची खरेदी किंमत आहे 1500 रुपये. तर याप्रमाणे हे समीकरण तयार झालं. हे आपल्याला सोडवायचं आहे. आता हा 1500 जो आहे ते धन आहेत ऋण आहे, तिकडे त्यांना धन होणार आहे. मग 300 अधिक 1500 बरोबर 4x/5. मग 300 आणि 1500 1800 बरोबर 4x/5. आता हे 5 भागिले आहे, तिकडे तर गुणिले होणार आहे. आता x आहे तसाच, हा 1800 5 भागिले तो गुणिले होईल आणि हा 4 गुणिले आहे तो भागिले होईल. आता इथं आपण 4ने भाग देऊया. 4 1 4, 4 चौक 16, 18मधनं 16 गेले, 2 उरले, 0 घेतला, 20 झाले, 4 पंचे 20 आणि हा 0 आहे तसाच. म्हणजे x बरोबर 450 गुणिले 5, 5 0 0, 5 5 25, हा 4 2, 5 चौक 20 आणि 2 22 आणि x काय मानलेला आहे आपण? छापील किंमत. मग ही छापील किंमत किती आलेली आहे? 2250. छापील किंमत बरोबर 2250 रुपये. आता पर्याय क्रमांक आपण शोधूया किती आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचं उदाहरण घेऊया. वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर -5% सूट दिली तर शेकडा नफा किती? म्हणजे वस्तूची जी मूळ किंमत आहे ती किंमत प्रथम 15% वाढवलेली आहे आणि नंतर त्याच्यावरती 5% शेकडा सूट दिली तर शेकडा किती नफा होईल? मग आता इथं आपण वस्तूची मूळ किंमत 100 रुपये मानूया. वस्तूची मूळ किंमत बरोबर 100 रुपये मानू. आता त्याच्यामध्ये 15% वाढ केलेली आहे. 15% वाढ केली. आता 100 रुपये होते, त्याच्यामध्ये 15% वाढ केली म्हणजे 100ला 15 वाढ केली म्हणजे किती होईल? मग 15% वाढ केल्यानंतर 115 रुपये. कारण 100ला 15 रुपये वाढ केली 15% म्हणजे मग 100 अधिक 15 115. आता ह्या किमतीवरती 5% सूट दिलेली आहे म्हणजे 115वरती 5% सूट. मग इथं आपल्याला 115 रुपयावर 5% सूट. मग आता या ठिकाणी एकूण सूट किती येणार आहे? तर 115 गुणिले 5% म्हणजे 5/100. इथं आता भाग दिला आपण. 5 1 5, 5 2 10 0 बरोबर 115/20. आता 2ने भाग दिला किंवा 5ने भाग देऊया आपण. 5 चौक 20, 5 2 10, 11तनं 10 गेले, 1 उरला, 5 घेतले, 5 त्रिक 15 म्हणजे 23/4. 4 1 4, 4 पंचे 20, 23मधनं 20 गेले, 3 उरले, 0 घेतला, 4 7 28, 2 उरले, 0 घेतला, 4 पंचे 20 म्हणजे 5 रुपये 75 पैसे किंवा 5.75 रुपये. 115वरती सूट मिळालेली आहे 5.75 रुपये. मग आता विक्री किंमत बरोबर. आधी आपण मूळ किंमत काय मानली? 100 रुपये मानली. 15% वाढ केली म्हणून त्या वस्तूची किंमत झाली 115. मग ह्या 115वरती पुन्हा 5% सूट दिली म्हणून आपण
115चे 5% काढले ते येतात 5.75 म्हणजे 115वरती 5.75 रुपये सूट दिलेली आहे. मग आता 115वर 5.75 सूट देऊन ती वस्तू कितीला विकली ती विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. तर विक्री किंमत बरोबर 115 वजा 5.75. मग ह्यांची वजाबाकी आपण केली 115.00 आणि 5.75 दशांश पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना पॉईंट खाली पॉईंट घ्या. 10 5 गेले 5, ह्याच्याला 1, 7 आणि 1 8, 10 8 गेले 2, हातचा 1, 5 आणि 1 6, 15 6 गेले 9, हातचा 1 0, 1 म्हणजे ती वस्तू विकली आहे 109.25 रुपयांना. 109.25 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे. मग आता नफा किती झाला तर वस्तूची मूळ किंमत आपण 100 मानलेली आहे. मग नफा बरोबर ही विक्री किंमत आहे 109.25 वजा 100 म्हणजे 109मधनं 100 गेले 9 रुपये म्हणजे 9.25 रुपये नफा झालेला आहे. ह्या संपूर्ण व्यवहारात 9.25. आता पर्याय क्रमांक शोधूया आपण. 9.25% म्हणजे इथं 9.25% आहे कारण आपण हे किंमत 100 रुपये मानलेली आहे म्हणून 9.25% नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित घेऊया. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयास विकला तर कॅमेऱ्याची छापील किंमत किती. आता इथं आपल्याला छापील किंमत काढायची आहे. मग आधी आपण आता 8% सूट आहे म्हणून छापील किंमत आपण 100 रुपये मानूया. छापील किंमत 100 रुपये. सूट दिलेली आहे 8%. मग 100 रुपयाला 8 रुपये सूट दिली तर विक्री किंमत किती होईल. विक्री किंमत 100मधनं 8 गेले 92 रुपये. 100 रुपये जर छापील किंमत असेल 8 रुपये सूट दिली तर विक्री किंमत झाली 92 रुपये. आता तो कॅमेरा घेतलेला आहे 4,600 रुपयास त्यांनी विकला. कॅमेरा 4,600 रुपयास विकला तर कॅमेऱ्याची छापील किंमत किती. आता याची छापील किंमत आपण काढूया. छापील किंमत बरोबर विक्री किंमत आहे 4,600 गुणिले 100/92. आता 46 1 46, 46 दुणे 92 म्हणजे 100 गुणिले 100/2 आहे. आता इथं भाग देऊया. 2 1 2, 2 5 10 0 म्हणजे 50 गुणिले 100 बरोबर 5000 म्हणजे त्या कॅमेऱ्याची छापील किंमत आहे 5000 रुपये. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक गणित सूत्र आणि प्रत्येक स्टेप्स करून दाखवलेली आहे. सूत्र त्या ठिकाणी लिहून तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. तर हे फक्त तुम्ही सरावासाठी वापरायचं आहे आणि जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला कमीत कमी वेळेत कशी सोडवता येतील यासाठी तुम्ही आकडेमोड त्याप्रमाणे करायचे आहे. परीक्षेमध्ये कुठलंही सूत्र लिहायची गरज नाही. फक्त तुम्ही डायरेक्ट सूत्र तुम्हाला माहिती व्हावं कसं सोडवलेलं आहे ते समजावं म्हणून यासाठी तुम्हाला ते उदाहरण मी पूर्ण सूत्र लिहून सोडवून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.